तुम्ही पण माझ्यासारखे पुडी, वॉफल्स, पॅनकेक, बर्गर आणि फ्राईजचे लवर असाल तर ही 100% रील तुमच्यासाठी सेव्ह करून घ्या, नाहीतर परत गावणार नाही. आज मी तुमच्यासाठी शोधून काढला एक अशी जागा जिथला मेनू स्टार्ट होतोय फक्त 39 रुपये बसणं. त्यामुळे बजेट वाढायचा काही विषयच नाही. जास्त काय करायचं नाही, कोपरखेरणे स्टेशनला यायचं, रिक्षावाल्याला सांगायचं यशवंतराव चव्हाण इंग्लिश मीडियम स्कूल पाशी सोडा. त्याच्या समोरच तुम्हाला स्टॉल दिसणार आहे ज्याचं नाव आहे द बॉस बाईट्स. पहिल्यांदा आपण ट्राय करणार होतो यांचं ओरिओ हेवन वॉफल, ज्याच्यावर का नाही 3 डिफरंट चॉकलेट फ्लेवरचं 2-2 लेअर येतात आणि वरती एक मस्त आईस्क्रीमचा एक लादा मस्तपैकी येतोय. त्याच्यावरती एक ओरिओचं बिस्किट लावतात आणि हे दिसायला एवढं क्वालिटी दिसतंय का नाही आणि खायला तर एवढं भारी होतं का नाही तुम्हाला काय सांगू. आता माझा व्हिडिओ बघा, कोणाच्या बानं कधी ट्राय केलंय वाफल, मला माहित बी नव्हतं कसं खायचं. ते आपलं सोहमला घेऊन गेलेलं त्यानं मला शिकवलं बघा असं कसं खायचं असते. म्हणून आता ट्राय करून तुम्हाला दाखवतो थांबा. टेस्ट मध्ये नाद करायचं नाही बरं का. हा नुसतं चॉकलेट आणि चॉकलेटच होतंय तो. वॉफल सोपीत होतो तोपर्यंत इकडे बॉस स्पेशल बर्गर यांनी बनवायला चालू केलेला आहे. जेव्हा कशा थप्प्या लावल्यात आहे बघा. आता याच्यावर चीजची एक स्लाइस येईल. दिसायला तरी एकदम कडकच दिसतोय. ग्राहकांची गर्दीच सांगते की माणूस कुठली क्वालिटी सर्व करतोय. त्यामुळे विषयच नव्हता. आमची ऑर्डर होत्या तोवर इथं गर्दी जमा झालेली. एकदाची गर्दी आटली आणि आता म्हटलं आपला बर्गर ट्राय करूया. एवढा मोठा घास घेतला तरी बर्गर काय तोंडात घुसत नव्हता. स्टाफ पण मस्त सपोर्टिव्ह होता. त्यांनी मस्त कापून दिलेला मला बर्गर, त्यामुळे खायला जमलं बरं का. नाहीतर बर्गर काय तोंडात घुसला नसता. मला काय तो सप्ताह सपत नव्हता बर्गर म्हणून अर्धा बर्गर सोहमला दिला. त्याला पण एकदम झाक वाटला बरं का. क्वालिटी देते, नक्की व्हिजिट करा तुम्ही. आता यांचा सगळ्यात बेस्ट आयटम जो मला आवडलेला का नाही ते होतं हे पॅनकेक. आता हे पण तुम्हाला ट्राय करून दाखवतो. जर तुम्ही व्हिजिट केलं का नाही नक्की हे ट्राय करा भावानू. एवढं क्वालिटी लागतंय का नाही तुम्हाला काय सांगू, माझं मन डायरेक्ट तृप्त झालेलं खाऊ. अरे लास्ट पण नॉट लिस्ट, तुम्ही एकदा हे चीज चिली फ्राईज ट्राय तर करून बघा. तुम्ही नाही म्हटला सगळ्या शंकरपाळ्या बाबा एवढी भारी रील बनवली. तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा जावा कावा जाशील का नाही व्हिजिट करशील. हे बनले असं दिसतंय आणि खाताना एवढं भारी होतं का नाही. बाबा जिमची डाएट सोडून मी हे ट्राय केले म्हटलं बघा की काय टेस्ट असते. बाकीची सगळी डिटेल कॅप्शन मध्ये आहे, त्यामुळे कॅप्शन चेक करायचं विसरू नका. तर चला आता माझी जायची वेळ झाली. जर तुम्हाला व्लॉग जरा जरी आवडला असला तर लाईक, कमेंट, शेअर आणि फॉलो तेवढं करा.